नमस्कार, मी निष्ठा आपले सगळ्यांचं आपल्या इंद्रधनु या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। आजचा आपला विषय आहे माझ्या आजोबांची गाणी भाग 2। माझे आजोबा रघुवीर फडके यांनी विविध विषयांवर गाणी कविता केल्या। तत्कालीन घटना आणि प्रसंगांवर त्यांनी केलेल्या कविता आणि गाणी ही खूप गाजली। 1976 साली आणीबाणीचा काळ सुरू होता। त्याचवेळी गुन्हेगारी ही प्रचंड वाढली होती। पुण्यातील जोशी अभ्यंकर हत्याकांड याच काळातलं होतं। त्याचवेळी साताऱ्यातील खिंडीतील गणपतीची घटनाही धक्कादायक होती। या गणपतीच्या मंदिराला सोन्याचा कळस होता। कळसाची चोरी झाली होती। त्यावर आजोबांनी केलेलं गाणं आणि त्याचे ठिकठिकाणी कार्यक्रमातून त्यांनी केलेले सादरीकरण खूप गाजले होते। त्या काळात व्ही शांताराम यांचा चंदनाची सोळी अंग अंग जाळी हा चित्रपट आला होता। त्यातील टायटल सॉन्गच्या चालीवरच आजोबांनी हे गाणं केलं होतं। ते तत्कालीन असलं तरी त्याचा मतितार्थ मात्र कायमसाठी आहे, कारण अशा घटना वारंवार घडत असतात। म्हणूनच हे गीत मला खूप आवडतं। तर पाहूया हे गीत। गाभाऱ्यात देव असुनी। गाभाऱ्यात देव असुनी चोरी कशी होई हो, चोरी कशी होई। कळस देवळाचा चोर कापुनी होणे। गाभाऱ्यात देव असुनी इथे पहारा ही चोख, त्याला पगार रोख। आंधळे दळीत असता कुत्रे पीठ खाई हो, कुत्रे पीठ खाई। कळस देवळाचा चोर कापुनी होणे। गाभाऱ्यात देव असुनी चोरी कशी होई हो, चोरी कशी होई। दृष्टी देवाकडे, डोळा पैशाकडे। 5 पैसे टाकुनी देवा 10 पैसे घेई हो, 10 पैसे घेई। कळस देवळाचा चोर कापुनी होणे। गाभाऱ्यात देव असुनी चोरी कशी होई हो, चोरी कशी होई। तप गेले वाया, सिद्धी गेली लया। पुजाऱ्याच्या हाती देव बंदिवान होई हो, बंदिवान होई। कळस देवळाचा चोर कापुनी होणे। गाभाऱ्यात देव असुनी चोरी कशी होई हो, चोरी कशी होई। चोर कोण इथे, साव कोण इथे। कळावे म्हणून देव जागा कान होई हो, जागा कान होई। कळस देवळाचा चोर कापुनी होणे। गाभाऱ्यात देव असुनी चोरी कशी होई हो, चोरी कशी होई। जर का करशील तू चमत्कार देवा, आंधळा बनूनी चोर पळून न जाई हो, पळून न जाई। कळस देवळाचा तेव्हा मिळूनी हो जाई। कळस देवळाचा तेव्हा मिळूनी हो जाई। गाभाऱ्यात देव असुनी